नमस्कार मंडळी, आपल्या गावचं युवा नेतृत्व सचिनदादा आमटे हे मला वाटतंय 1 महिनाभर गावात लाईट नसून त्यांनी पाठपुरवठा करून गावामध्ये लाईट चालू केली आणि येणाऱ्या निवडणुकीला ते सरपंचासाठी उभा राहावा असं सर्व गावकऱ्यांना वाटतंय. तर आपण सचिनदादाकडून जाणून घेऊ. तुझं काय म्हणणं दादा? जे लोकांचे सर्वसामान्यांच्या अडचणी म्हणजे गावचा विकास, सर्वांगीण विकास कोणता असतो तर गावच्या मूलभूत गरजा, त्यापैकी एक वीज. आपल्या गावातली 1 महिनाभर डीपी बंद होती. प्रशासनाला अनेक वेळा सहकार्याची त्यांच्याकडून भावना व्यक्त केली होती, पण तीच का आम्हाला सहकार्य प्रशासनाकडून मिळत नव्हतं. मग त्याबाबत मी आमचे नेत्या डॉक्टर ज्योतिताई विनायकरावजी भेटे यांना भेटून याबाबत प्रश्न गंभीर काय गावची गंभीर स्थिती आहे हे दाखवल्यानंतर त्यांना तात्परता दाखवून प्रशासनावर जबर असा प्रकारे त्यांना दबाव टाकून गावची डीपी 1 महिन्यापासून गाव अंधारात असून ते फक्त एका दिवसात डीपी देण्याचं ताईसाहेबांना काम केलं. आणि गावकऱ्यांची इच्छा आहे की मी येणाऱ्या ग्रामपंचायत लढावी. जर हीच सर्वसामान्याची इच्छा असेल तर 100% ती मी पूर्ण करेन. तर आता तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे. आता आपल्या गावचे मेंबर अजय आमटे आले, त्यांचं काय म्हणणं ते बघू 2 मिनिटं. निश्चितपणे युवा नेतृत्व आपल्या गावचं सचिनदादा आमटे यांना सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करतीलच. ग्रामपंचायतला येणाऱ्या पंचवार्षिकला त्यांना सरपंच पदासाठी सर्वांनी मतदान बी करा. फक्त जर मी असलो त्यांच्या विरोधात तर जरा माझ्याकडे बी लक्ष द्या. हे म्हणतो मी एक डीपीचा प्रश्न सोडला, ते सगळं गाव माझ्या पाठीमागे. त्यात तुझं काय मत आहे? नाही तसं काय नसतंय. गाव आमच्या बी पाठीमागे, आमच्या बी पाठीमागे भरपूर लोक आहेत आणि तो पण आमच्या पाठीमागे, आम्ही पण त्याच्या पाठीमागे. सगळ्यांनी मिळून मला सरपंच करतील ना. बरं आता गावात नेमकं तिकीट दोघांपैकी कोणाला पाहिजे?